भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचित, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. तुका मनी कडे बैसो तेने असो निर्भर, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मस्तक हे पायावरी या वारकरी संताची जेने पंढरी सारेखाची आपुला धामणगाव केला. वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडीला, जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरुमान कोजी चरणी साष्टांग मी घातीला. विढाला भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्ये घरा येती सर्व शक्ती चालत. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध महत्वाचा वैष्णवांचा विशेष महिमा वर्णन करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये 3 प्रकारची महत्वाची वैशिष्ट्य तुकाराम महाराजांनी वैष्णवाच्या संबंधाने व्यक्त केलेली आहेत. या अभंगातील पहिल्या चरणातला उत्तरार्ध, या अभंगातील दुसऱ्या चरणातला उत्तरार्ध आणि या अभंगातील चौथ्या चरणातला उत्तरार्ध हे वैष्णवाचं विशेष रूपाने केलेलं वर्णन आहे. नाही नाश पावत 1, सर्व शक्ती चालत 2 आणि तेने असो निर्भर 3. थोडक्यात अविनाशीपणा, संपन्नता आणि निर्भरता या 3 महत्वाच्या विशेषाने वैष्णव हा अलंकृत असतो. त्यामुळे वैष्णवाच्या जीवनातली ही 3 वैशिष्ट्य महाराज सांगतात की ते अविनाशी आहेत, ते संपन्न आहेत आणि ते निर्भर आहेत. कुणीतरी तुकाराम महाराजांना विचारलं असेल, महाराज हे 3 महत्वाची सद्गुण किंवा 3 महत्वाची वैशिष्ट्य वैष्णवाच्या ठिकाणी येण्याला कारण काय? महाराजांनी दृष्टांतांनी त्याचं उत्तर दिलंय. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. विठाला पवित्र भूमी या परंडा नगरीमध्ये भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वर्षश्राद्धानिमित्त आपण सगळेजण इथं एकत्रित जमलेलो आहोत. संपूर्ण पाटील परिवार, विशेष करून परंडा शहर आणि परंडा तालुका तथा संपूर्ण धाराशिव जिल्हा इथून विविध क्षेत्रातली मंडळी आज इथं उपस्थित आहेत. माझ्या माहितीप्रमाणे आमच्या परंडा आणि परंडा परिसरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये काम करणाऱ्या जवळजवळ सर्व परंपरा आज इथं उपस्थित आहेत. फक्त परंडा भागातीलच कीर्तनकार मंडळी इथं उपस्थित आहेत अशातला भाग नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कीर्तनकार महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळी संप्रदायामध्ये काम करणारी मंडळी आहेत. संप्रदायात काम करणाऱ्या मंडळींच्या दृष्टीने आणि संप्रदायाचा फारसा संबंध येत नसला तरी परंतु तात्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मंडळींच्या दृष्टीने मी एक महत्त्वाचं वाक्य सांगून पुढे जातो. माझ्या थोड्या आत्तापर्यंतच्या पारमार्थिक प्रवासामध्ये मी जेवढी कीर्तनं आत्तापर्यंत केली, मग ती काही पुण्यतिथीची असतील, सप्ताहातील असतील, पण सगळी इतकी महाराज मंडळी एका राजकीय पुढाऱ्याच्या पुण्यतिथीला पहिल्यांदाच उपस्थित आहेत असं
कीर्तनाची अनुभूती आपल्या सगळ्यांना आहे. आपण सगळी जण कीर्तन करतो, सगळीच. दादा आपल्याला सगळ्यांना अनुभव आहे. आपण रोज कीर्तन करतो. एखाद्या वेळेस एखाद्या महाराजांच्या पुण्यतिथीला एखाद्या वेळेस इतके जमणं ठीक आहे, मानू. परंतु राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना लौकिकाच्या दृष्टीने एक आमदार म्हणून ज्यांची ओळख, अशी लौकिकाच्या दृष्टीने ओळख असणारं एक तात्या नावाचं व्यक्तिमत्व, पण त्यांच्या पुण्यतिथीला आणखीन थोडं धाडस करून बोलतो, राजकीय मंडळी कमी आहेत पण पारमार्थिक मंडळी जास्त आहे. हे विशेष आहे. त्यामुळे याच्यातून लक्षात येतं की तात्या बाहेरून काय होते आणि तात्या आतून काय होते हे याच्यातून ओळखू येतं. तात्यांचं बहिरंग जरी राजकारण समाजकारण असलं तरी तात्यांचं अंतरंग मात्र किती पारमार्थिक होतं हे एवढ्या सगळ्या कीर्तनकारांच्या उपस्थितीत दिसून येतं. आणि थोडं आतली गोष्ट बोलायची झाली तर, म्हणजे यूट्यूबला फार टाकू नका पण तरी बोलतो, आतली गोष्ट बोलायची झाली तर इतकी सगळी महाराज मंडळी एका महाराजाचा ऐकायला तशी इतक्या गुण्या गोविंदाने जमत नाही. पण मी थोडं पुढं बोलतो, म्हणजे हे जयवंत बोधले महाराजांचं कीर्तन ऐकायला नाही येत, ही तात्यांकरता आलेली मंडळी आहे, हे लक्षात. इथं कोणाचंही कीर्तन असलं तरी इतकी सगळी महाराज मंडळी असली असती. याचा अर्थ तात्यांनी अंतरंगातून कमवलेली पारमार्थिक संपत्ती ही त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाला जाणवते आहे असं म्हणायला हरकत नाही. आज तात्यांची पहिली पुण्यतिथी त्यांच्या परिवाराबरोबर आपण सगळी मंडळी या ठिकाणी साजरी करतोय. या अभंगावर तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी किती बोलेल मला माहीत नाही, आणि मला तेवढं काही तुमच्या सगळ्या मंडळींपुढे जमणारही नाही. कारण मी ज्या संस्थेमध्ये शिकलो, मुमुक्षू पाठशाळेमध्ये, त्या आमच्या पाठशाळेतली जवळजवळ सगळी महाराज मंडळी आज इथं उपस्थित आहे. अनेक परंपरा इथं उपस्थित आहेत. परंडा तालुक्यामध्ये सामनगावकर महाराजांची एक दिव्य परंपरा, आदरणीय दादा इथं उपस्थित आहे. रघुराज महाराज निंबाळकरांचं नाव घेतल्याशिवाय संप्रदायाचा इतिहास पूर्ण होणार नाही, अशा या परंपरेचे अध्वर्यू आदरणीय हरिभक्तीपरायण अनिरुद्ध महाराज इथं उपस्थित आहेत. मुमुक्षू पाठशाळेचं आमचे अध्यक्ष आणि आम्ही ज्यांच्या नेतृत्वामध्ये संप्रदायाचं काम पाठशाळेच्या माध्यमातून करतो, गुरुवर्य गणेश महाराज पाटील इथं उपस्थित आहे. ही सगळी मंडळी, म्हणून मी म्हटलं की एक व्यक्ती म्हणून इथं उपस्थित नाही तर त्या परंपरा इथं उपस्थित आहे. जेव्हा जयवंत बोधले महाराज हे कीर्तनाला येतात तेव्हा तो जयवंत व्यक्ती म्हणून येत नाही, तर त्याची संपूर्ण मानकोजी बोधले महाराजांची परंपरा इथं येत असते. त्यामुळे अशा अनेक परंपरा आज तात्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज या परंडामध्ये एकत्रित जमलेले आहेत. थोडं मी दुसऱ्या अंगाने गोपीनाथ महाराज वर्णन करेल. एक तर हे तात्यांच्या पुण्यतिथीचं कीर्तन आहे असं म्हणा, किंवा आपल्या सगळ्या भागातल्या वारकऱ्यांचा हा मेळावा आहे असं म्हणा. कारण एरवी आमच्या सगळ्यांच्या गाठी फक्त पत्रिकेतच पडतात कुमार महाराज, बरोबर आहे. आम्हाला एवढंच माहीत असतं की काल कुमार महाराजांचं कीर्तन झालं, आज आमचं कीर्तन आहे. पण आज सगळी जण इथं एकत्रित आहोत. तात्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने बोलत असताना या अभंगातल्या काही शब्दांचा विचार मी तात्यांच्या आध्यात्मिक जीवनचरित्राच्या दृष्टीने मांडणार आहे. मला तात्यांचा सगळा लौकिक मांडत बसायचं नाहीये. त्या लौकिकाचे साक्षीदार आपण सगळे आहोत. तात्यांनी लौकिक कार्य काय केलं, ते 2 टर्म आमदार होते, काय पक्षाची कामं केली किंवा अन्य तालुक्यामध्ये काय विकासाची कामं केली, याचे सगळेजण आपण साक्षीदार आहोत. मला त्याही पेक्षा पलीकडे असलेले तात्या थोडे वेगळ्या पद्धतीने मांडायचे की जे आम्ही अनुभवली. इथं काही मंडळी अशी असतील की त्यांनी केवळ तात्यांना पाहिलं असेल, पण इथं बरीचशी मंडळी अशी आहे की ज्यांनी तात्यांना अनुभवलेलं आहे. पाहणं वेगळं आणि अनुभवीनं वेगळं. मी थोडा अनुभवाच्या दृष्टीने काही विचार या अभंगातून मांडणार आहे. या अभंगातले शब्द जगद्गुरु तुकाराम महाराजांनी एका वैष्णवाच्या दृष्टीने मांडले. त्या शब्दांची ताकद किंवा त्या शब्दांचा भाव जर आपण बघायला गेलो तर नाही नाश पावत, सर्व शक्ती चालत आणि तेने असो निर्भर, असे जे 3 शब्द महत्वाचे या अभंगातले मला जे वाटतात, त्याच्यातला नाही नाश पावत हा विशेष आहे. सर्व शक्ती स्वतःहून चालत हा विशेष आहे, आणि तेने असो निर्भर हा विशेष आहे. मी माझ्या वेळेच्या अनुषंगाने बोलणार आहे की याला विशेष का म्हणायचं. अविनाशी हा शब्द विशेष का आहे, संपन्नता हा शब्द विशेष का आहे,
आणि निर्भर हा शब्द विशेष का आहे? निर्भय असं नाहीये, निर्भर असा आहे. गाथ्यामध्ये निर्भय असं नाही, निर्भर. हा निर्भर हा शब्द खूप महत्वाचा आहे. मला त्याही शब्दाचा विशेष आपल्याला सांगायचा आहे. इथं मी विशेष हा शब्द पुन्हा पुन्हा याच्याकरता वापरत आहे की नेमकं विशेष तरी म्हणायचं कशाला. आपल्याकडे तत्वज्ञानाच्या कसोटीवर विशेष शब्दाच्या विरोधी शब्द आहे सामान्य. विशेष या शब्दाच्या विरुद्ध शब्द आहे सामान्य. म्हणजे जे सामान्य नाही ते विशेष, किंवा जे विशेष नाही ते सामान्य, असं सहजासहजी आपल्याकडे बोललं जातं. आता पुन्हा प्रश्न पडतो, सामान्य तरी कशाला म्हणायचं, म्हणजे विशेष कशाला म्हणजे हे कळेल. एका वाक्यात बोलायचं झालं तर जे सर्वानुगत असतं त्याला सामान्य म्हणा, आणि जे काहींच्याच ठिकाणी असतं त्याला विशेष म्हणा. हा सरळ तत्वज्ञानाच्या कसोटीवरचा अर्थ. आणखीन थोडासा त्याच्यातला अर्थ पाहायचा झाला तर अगदी सोप्या शब्दात, जे साधं असतं ते सामान्य आणि जे महत्वाचं असतं ते विशेष. हे झाले आपण केलेले अर्थ. पण मी थोडा तत्वज्ञानाच्या कसोटीवर थोडा वेगळा अर्थ करतो. सामान्य कशाला म्हणायचं आणि विशेष कशाला म्हणायचं. मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं विशेषपण आहे, आणि मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी विशेष आहे असं म्हणून राहणं हेच माणसाचं सामान्यपण आहे. विठ्ठल याला कळण्याकरता दुसरे दोन शब्द देतो. हे कळण्याकरता दुसरे दोन शब्द देतो. कारण आपल्याला कोणत्या भाषेत कळतंय हे मला चांगलं माहित आहे, कारण मी परंड्यामध्ये खूप कीर्तनं केलेली आहेत. त्यामुळे मला माहित आहे की या सगळ्या भागामध्ये कोणती भाषा वापरायला पाहिजे, कोणत्या शब्दांमध्ये. मी याला जोडून दुसरे शब्द देतो. लहान आणि मोठा ह्या शब्दांकडे विचार करा. लहान कशाला म्हणायचं आणि मोठा कशाला म्हणायचं. साधारण आमच्या संकल्पना अशा आहेत, ज्याचं वय कमी आहे त्याला आपण लहान म्हणतो, आणि ज्याचं वय जास्त आहे त्याला आपण मोठा म्हणतो. हे आपण केलेले अर्थ. किंवा आणखीन थोडे सोपे अर्थ करायचे झाले तर, ज्याला कळतं त्याला मोठा म्हणतो, ज्याला कळत नाही त्याला आपण लहान म्हणतो. ज्याला कळत नाही त्याला आपण लहान म्हणतो, ज्याला कळतं आपण त्याला मोठा म्हणतो. याला तत्वज्ञानामध्ये दोन शब्द असे आहेत, ज्याला कळतं त्याला जाणता म्हटलं जातं, आणि ज्याला कळत नाही त्याला नेंत म्हटलं जातं. जी लहान असतात त्याला शब्द आहे नेंत, आणि जी मोठी असतात त्यांना शब्द आहे जाणत. हे शब्द आपल्याकडे परंडा तालुक्यात किंवा आपल्या भागामध्ये पुष्कळ आहेत. ज्याला कळतं त्याला जाणत म्हणतो, ज्याला कळत नाही आपण त्याला नेंत म्हणतो. जी वयाने कमी आहेत त्याला नेंत म्हणतो, जी वयाने मोठी आहेत त्याला जाणत म्हणतो. कीर्तनामध्ये गंमत अशी असते की वयाने मोठी असलेली जाणती माणसं कीर्तनात असतात, आणि वयाने लहान असलेली नेंती माणसं कीर्तनामध्ये, मुलं कीर्तनामध्ये असतात. जी लहान आहेत त्याला आपण म्हणत असतो हे कळत नाही याला, आणि जी मोठी आहेत त्यांना आपण म्हणत असतो हे कळतं. पण गंमत कीर्तनामध्ये असते. आता हे लहान लहान 2-3 मुलं इथं दिसतात, तर ही कळत नाही, यांना कळत नाही असं आपण म्हणतो, आणि आपण सगळी जी मोठी मोठी मंडळी आपल्याला कळतं असं आपण म्हणतो. कीर्तनामध्ये मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल भजन सुरू होतं तेव्हा ही लहान मुलं लगेच टाळी वाजवतात विठ्ठल विठ्ठल म्हणून. त्यांना कळत नाही, आणि आपण जी कळतो ती मात्र अशी हात बांधून बसलेली असतात. आता मला प्रश्न पडतो, जाणतं कुणाला म्हणायचं, नेंत कुणाला म्हणायचं. विठ्ठल लहान आणि मोठा असे जरी व्यवहाराच्या दृष्टीने अर्थ केलेले असले तरी पुन्हा मी तत्वज्ञानाचे अर्थ सांगतो. लहान कुणाला म्हणायचं आणि मोठा कुणाला म्हणायचं. मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी मोठा आहे असं म्हणून राहणं हे खरं लहानपण आहे, पण मानवी जीवनामध्ये मी कुणीतरी लहान आहे असं म्हणून राहणं हेच खऱ्या अर्थाचं मोठेपण आहे. या दृष्टीने जर आपण विचार केला तर लहान आणि मोठा हा शब्द सांगण्याचंच कारण होतं सामान्य आणि विशेष हे कळावं. मला वाटतं विशेष कुणाला म्हणायचं तर मी कुणीतरी सामान्य आहे असं म्हणून राहणं याला खरं विशेष म्हटलं जातं. आणि मला वाटतं ही विशेष शब्दाची व्याख्या ज्यांच्याकडे तंतोतंत जुळत होती ते कैलासवासी तात्या होते. विठ्ठल अगदी सामान्य म्हणून राहणं म्हणजे या तालुक्यातल्या मंडळींना तर सगळ्यांना माहीत आहे. पण आम्ही जी इतर मंडळी, अनेक तालुक्यातून आलेली महाराज मंडळी, मला अनेक आठवणी आहेत. आज माझ्या डोळ्यासमोर तात्यांच्या संबंधाने खूप आठवणी डोळ्यासमोर आहेत. म्हणून मला अशा महात्म्यांच्या बद्दल किंवा अशा व्यक्तिमत्वाबद्दल तुकाराम महाराजांच्या शब्दाशिवाय माझ्याकडे दुसरे शब्द नव्हते. म्हणून या अभंगातल्या एका महत्वाच्या शब्दाकडे मी आपल्याला घेऊन जातोय, तो म्हणजे नाही नाश पावत. अशी व्यक्तिमत्व नाश होत नाही.
जरी लौकिकाच्या दृष्टीने आपण त्यांची पुण्यतिथी करत असलो, पुण्यस्मरण करत असलो, काही अनेक पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे ज्ञानोबा तुकोबारांच्या संबंधाने समाधी सोहळे करत असलो, तरी मला वाटतं की अशी महात्म्ये ही नाश पावत नसतात, अविनाशी आहे. मला वाटतं की जेव्हा या अभंगाची भूमिका सांगताना प्रत्येक अभंगाची एक विशिष्ट भूमिका आहे. प्रत्येक अभंगामध्ये प्रवेश करताना जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्राचा एक आधार आहे. या अभंगाचा विचार करताना मी एक साधारण कल्पना अशी करतो की देहूमध्ये तुकाराम महाराज हा अभंग सांगत होते. भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, तुका म्हणे कडे वैसो तेने असो निर्भर, असं देहूमध्ये तुकोबाराय हा अभंग सांगत होते. एक ऐकणारा मनुष्य तुकाराम महाराजांकडे पाहायला लागला आणि अभंग सांगून झाल्यानंतर तो तुकोबारांना म्हणायला लागला, महाराज तुम्ही जो हा अभंग सांगताना याच्यात मला एक शंका आहे. तो म्हटला, महाराज मला याच्यामध्ये एक शंका आहे. महाराजांनी विचारला असं? हो म्हटले, मला प्रश्न आहे. महाराजांना आनंद वाटला. आपण जे बोलतो त्याच्यावर कोणाला तरी मनामध्ये प्रश्न निर्माण होतोय, आणि प्रश्न कधी निर्माण होतो? जे ऐकलेलं असतं त्याचं चिंतन केलं की निर्माण होत असतो. म्हणजे चिंतन केलं, ऐकून जे सोडतात त्यांना काही प्रश्न निर्माण होत नसतात. त्यांना जर म्हटलं अहो यांनी असं सांगितलं, त्यांचं कामच आहे ते सांगणं, ते काय असतंय आपल्याला 12पर्यंत ऐकायचं आहे. पण जे चिंतन करतात, मनन करतात, त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत असतो. तुकोबारांना आनंद वाटला की याला प्रश्न निर्माण झाला. महाराजांनी विचारलं, बोल बाबा काय प्रश्न आहे? तो म्हटला, महाराज मी प्रश्न, तुम्ही जे नाही नाश पावत म्हणता, भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, असं जे नाही नाश पावत म्हणताना याच्यावरच माझ्या मनामध्ये प्रश्न आहे. म्हणले काय? या प्रमाणाचा अर्थ असा आहे की त्यांचा नाश होत नाही. नाही नाश पावत या शब्दाचा अर्थ काय? नाश होत नाही. म्हटले या संबंधाने प्रश्न आहे. म्हटले काय? अहो तो म्हणायला लागला, तुकोबाराय मी ज्ञानेश्वरी वाचून येतोय, रोज ज्ञानेश्वरीचं चिंतन करतोय, आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास मी करत असल्यामुळे ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मला एक प्रश्न विचारायचा आहे. आणि बोलता बोलता तो, जरा नीट ऐका माझ्याकडे, तो तुकाराम महाराजांना म्हणायला लागला, महाराज बहुतेक तुम्ही ज्ञानेश्वरी वाचत नाही काही. तो तुकोबारांना म्हणायला लागला. बरं आता त्याची तर काय चूक आहे? बरेच महाराज लोक ज्ञानेश्वरी वाचत नाही, त्याची तर काय चूक आहे? ज्ञानेश्वरीचा आणि त्यांचा सुतराम संबंध नसतो, काही नाही, काय चूक आहे त्याची? मी अनेक वेळेला गमतीने, काय लॉकडाऊनमध्ये PhDचं माझं काम चालू होतं दादा, आणि मग लॉकडाऊनमध्ये एकाचा मला फोन आला. एक महाराज होते, प्रतिकेश महाराज होते. त्यांचा फोन आला आणि ते म्हटले, महाराज काय चाललंय? म्हटलं माझं PhDचं काम चाललंय, प्रवास थांबलेले आहेत, बरं झालं लॉकडाऊनमध्ये इष्टापत्ती म्हणायला हरकत नाही, माझं PhDचं प्रबंधाचं काम चालू आहे. म्हटलं मी आपलं त्यांना विचारलं, तुम्ही काय करताय? ते म्हटले, अहो महाराज आत्ताच ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. म्हटलं अरे वा छान. आणि त्यांनी पलीकडून सांगितलं, महाराज ज्ञानेश्वरी पण चांगली आहे हो. मला काही कळलं नाही. आता एखाद्या महाराजानं कीर्तनकारांना हे म्हणायची गरजच नाही, कारण ज्ञानेश्वरी चांगलीच आहे. मी म्हटलं अहो त्यात काय असं, म्हणजे ज्ञानेश्वरी चांगलीच आहे, तुम्ही काय असं म्हणायला लागला? तो म्हटला, अहो नाही महाराज, आयुष्यात आतापर्यंत कधीच पारायण केलं नाही, पहिल्यांदा पारायण केलंय. कोण म्हणताय? गजर कीर्तनाचा सोहळा आनंद. आता ऐकून घ्या, त्याला इलाज नाही माझ्या महाराज. परिस्थिती काय आहे समाजामध्ये आज? त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे काय आज? अशीच झाली ना. ज्ञानेश्वरीचा संबंध नसावा, किती दुर्दैव आहे. तो म्हटला, महाराज मी ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ऐका. महाराजांनी विचारलं काय? मी हे इतकं हस्तखेळतं का ठेवायला लागले सांगू? कारण तात्यांचा स्वभावच असा होता म्हणून ठेवायला लागला. तात्यांना कधी गंभीर झालेलं पटत नव्हतं महाराज. आता इथं मेघराज दादा आहेत, आमचे किरण देशमुख सर आहेत, ही त्यांच्या जवळ राहणारी नित्य माणसं आहेत, त्यांना विचारा, कधी तात्यांना असा गंभीरपणा नाही, हस्तखेळतं असायचं. त्यांनी कधीही, म्हणजे अगदी मी बोलणार आहे, आणखीन अनेक पुष्कळ गोष्टी बोलणार आहे, 12ला संपवावं असा काही नियम नाही, असा मीच सांगतोय आता, कारण मी उभा इथे आता. मला तर कोणी बसा म्हणू शकत नाही. मी चालवाल्याला म्हणू शकतो जरा कमी करता, पण मला कोण म्हणणार आहे आता? बरं आपल्यात काही चोपदार आला की पाया पडला की सोडायची असली परंपरा आपल्यात नाही माऊली, बरोबर आहे की नाही? त्यामुळे काही नाही, चालू द्या, मी बोलतो. आपल्याला या संबंधाने काही थोडेसे विचार मला सांगायचे, तात्यांचे काही वैशिष्ट्यही मला पुढे मांडायचे. तो म्हटला, महाराज ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन मी आपल्याशी चर्चा करतो. ज्ञानोबारांनी असं सांगितलंय, उपजे ते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. तुकोबारांनी विचारलं मग काय? तो म्हटला, अहो ज्ञानोबाराय सांगतात, उपजे ते नाशे
आणि तुम्ही मात्र या अभंगामध्ये सांगता नाही नाश पावत, असं कसं काय? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं जे उत्पन्न होतं त्याचा नाश होतो, उपजे ते नाशे. पुढचं जाऊ द्या, ते काही असेल ते पुन्हा संगती नंतर लावू. पण तुम्ही मात्र आता म्हणता नाही नाश पावत, असं कसं काय? ज्ञानोबारायांचं सांगितलेलं ऐकायचं का तुम्ही सांगितलेलं ऐकायचं? तुकोबारायांना आनंद वाटला. काय? पहिली गोष्ट यांनी प्रश्न विचारला याचा आनंद आहे, आणि दुसरी गोष्ट यानं ज्ञानेश्वरीचा आधार घेतला, हे जास्त आनंदाचं आहे. ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन उगी मोकळा प्रश्न विचारला नाही. काही काही माणसं कधी कुठले काय संदर्भ रहित प्रश्न विचारतात, तसं नाहीये. तर यांनी ज्ञानेश्वरीचा आधार घेऊन प्रश्न विचारलाय. महाराजांना आनंद वाटला. महाराजांनी विचारलं सांगू का उत्तर? तो म्हटला नाही मौली. महाराज थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरीच वाचून आलोय अशातला भाग नाही, मी तुमचा गाथाही रोज वाचतो. तुकोबारायांना म्हणायला लागला तुकोबाराय मी गाथाही रोज वाचतो. आणि बोलता बोलता तुकोबारायांना म्हणायला लागला तुकोबाराय बहुतेक तुमचेच अभंग तुमच्या लक्षात नाहीत काही की. आता हे बघा गमतीचं किती आहे. तो म्हटलं बहुतेक तुमचे अभंग तुमच्या लक्षात नाहीत काही की. जरा पुढे बोलू का? त्याची तर काय चूक आहे? बऱ्याच महाराजांचे स्वतः कीर्तनाला घेतलेले अभंग लक्षात नसतात. कीर्तनातच त्यांच्या बऱ्याचदा कीर्तनकाराला अभंगावर ओढून आणावं लागतंय. अभंगावर या. आमचे गुरुवरे भाऊ म्हणायचे, भाऊ पाठशाळेत असताना असं म्हणायचे, काही काही कीर्तनकार अभंगाला दुखवितच नाहीत म्हणायचे. नाही, त्याचा आणि कीर्तन अभंगाचा काही सूत्र. एकदा अभंग घेतल्यानंतर ते काही नाही, चाल झाली की संपलं. बहुतेक त्यानं त्या दृष्टीने विचारलं, महाराज तुमचा अभंग तुमच्या लक्षात नाही का? महाराजांनी सांगितलं अरे तसं होत नाही. काय रे बाबा, मी बोललेलो आणि आता बोललेलो याच्यात काय तफावत वाटते? तो म्हटला महाराज तुम्हीच आम्हाला असं सांगता. आता जरी सांगत असला नाही नाश पावत तरी तुम्हीच आम्हाला असं सांगता. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म जे जे कर्म धर नाशिवंत. महाराज तुम्ही आम्हाला सांगितलं ना जे जे कर्म धर्म नाशिवंत यत् कृतकम तथा नित्यम. तुम्हीच आम्हाला सांगितलं ना ज्याला उत्पन्न होतं ते नाश होतं, असं जर तुम्ही सांगत असाल आणि आत्ता कसं काही तुम्ही म्हणता नाही नाश पावत. महाराजांना आनंद वाटला. एकतर यांनी शंका विचारली आहे, पण दुसरी गोष्ट पहिला आधार घेतला ज्ञानेश्वरीचा आणि दुसरा आधार घेतलाय गाथ्याचा. महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं झालं का तुझं बोलून, सांगू का उत्तर? तो म्हटला नाही महाराज थांबा, मी फक्त ज्ञानेश्वरी गाथा वाचतोय अशातला भाग नाही, मी महाभारत वाचून आलो. महाभारत हो, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे. म्हटले काय प्रसंग आहे? आता मी जिथं प्रसंग बोलायचा आहे तेवढा धावता बोलतो. यक्ष प्रश्न नावाचं जे प्रकरण आहे त्याच्याकडे चला. तहान लागली, पाणी आणण्याकरता पाठवलं, परंतु प्रश्नाची उत्तरं देता येत नसतील तर मरावं लागेल, पाण्याला तसाच हात लावला तर मरावं लागेल वगैरे वगैरे सगळं झालं. तो नकुल सहदेव भीम अर्जुन सगळे मेले. शेवटी धर्मराजा गेला, पाण्याला हात लावायला लागला. तेवढ्यात तिथून आवाज आला, प्रश्न त्याला उत्तर द्यावी लागतील. धर्मराजांनी सांगितलं विचारा प्रश्न. मग त्या यक्षांनी प्रश्न विचारले, धर्मराजांनी त्याला उत्तरं दिली. या दोघांच्या चर्चेतून महाभारतातील यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण तयार झालं. मी बाजारातली 2 पुस्तकं सांगतो. एक महाभारतातील यक्ष प्रश्न एक पुस्तक वाचा आणि दुसरं प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांचं एक यक्ष प्रश्न नावाचं पुस्तक वाचा. दोन्ही पुस्तकं वाचण्यासारखी आहेत. आणि मग त्याच्यामध्ये एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे का? यक्षाने विचारलं धर्मराजा मला सांग या जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? जगातलं सर्वात मोठं आश्चर्य काय? धर्मराजाने जे उत्तर दिलं ते माझ्या विषयाच्या संबंधाने. ते उत्तर असं आहे अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषा स्थावर निश्चन्ति किमश्चर्य मतपरम. धर्मराजांनी सांगितलं यक्षा जे जे जन्माला आले ते ते गेले. यक्षाने विचारलं आश्चर्य काय? धर्मराजांनी सांगितलं जे जे जन्माला आले ते ते गेले, पण एखादा मनुष्य गेला, गेलेल्या माणसाला पाहून जिवंत असलेला मनुष्य म्हणायला लागला तो गेला पण मी जिवंत, याचा मानत असलेला जो आनंद आहे हेच जगातलं आश्चर्य म्हटलं. खरं तर यालाही जायचं आहे, पण हा त्याच्यापासून वेगळं समजायला लागला. हे नाही कळालं तर मी कबीर महाराजांचा दोहा देतो.
कबीर महाराजांनी असं सांगितलंय, दस द्वारे का पिंजरा तामे पंछी कोण, रही बे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. 10 दरवाजाचा हा असलेला पिंजरा, देह नावाचा पिंजरा, त्याच्यामध्ये असलेला जीव नावाचा पक्षी, तो जीव नावाचा पक्षी या देह नावाच्या पिंजऱ्यामध्ये राहिला तर आश्चर्य आहे, जीव नावाचा पक्षी देह नावाच्या पिंजऱ्यातून उडून गेला तर कशाचं आश्चर्य आहे. याचा अर्थ जन्म म्हटलं की मृत्यू ठरलेला आहे. मग तुकोबार आहे, तुम्ही असं कसं काय म्हणता, नाही नाश पावत. महाराजांना आनंद वाटला. एक तर प्रश्न विचारलाय, पण आधार कशाचा घेतला, पहिला ज्ञानेश्वरीचा, दुसरा गाथ्याचा, तिसरा महाभारताचा. महाराजांनी त्याला विचारलं, झालं का बोलून, सांगू का उत्तर. तो म्हटला, नाही नाही महाराज, मी फक्त ज्ञानेश्वरी गाथा महाभारत वाचून आलोय असं नाही, मी रामायण वाचून आलो. मला कधी कधी गणेश महाराज कळत नाही, ऐकणारा जर इतकं वाचून येत असेल तर सांगणाऱ्याने किती वाचून गेलं, एवढंच, बाकी काही नाही, एवढंच वाटतंय, बाकी काही नाही, एवढाच प्रश्न आहे. तो म्हटला, हे रामायण घेऊ ऐकून आला वाचून आला, हो काय रे बाबा रामायणाचा प्रश्न. तो म्हटला, रामायणामध्ये एक योग वासिष्ठ नावाचं प्रकरण आहे. मला म्हटलं, माझ्याकडे वेळ कमी असल्यामुळे जिथं जायचंय ते बोलायचंय तिथे घेऊन जातो. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठांनी प्रभू रामचंद्रांना जो उपदेश केला त्याच्यामध्ये एक श्लोक फार महत्वाचा आहे, ऐका. वशिष्ठ रामाला असं सांगतात, रामा नीट ऐक, सहैव मृत्यूर व्रजती सहैव मृत्यूर निषिदती गत्वा सुदीर्घ मद्वानम सह मृत्यूर निवर्तते. याची भाषा अशी आहे किंवा याचा भाव असा सांगितलाय, मृत्यू माणसाच्या कायम बरोबर आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून सायंकाळी झोपेपर्यंत मृत्यू हा कायम बरोबर आहे. आपण निघालो आपल्या बरोबरच असतो, आपण स्नान करायला लागलो आपल्या बरोबर आहे, आपण शेतात काम करायला लागलो आपल्या बरोबर आहे, आपण माघारी आलो आपल्या बरोबर आहे, आपल्या आपण कार्यक्रमाला गेलो आपल्या बरोबर आहे. नव्हे गत्वा सुदीर्घ मद्वानम, किती जरी दूर निहून सोडायचं ठरवलं तरी तो मृत्यू आपल्याला गाठतो म्हणजे गाठतो. गरुड आणि गरुडाच्या आईची कथा सगळ्यांना माहिती आहे, वेळ घ्यायची नाही, गाठतोच. किती आपल्याकडे मांजराला किती लांब सोडा ते बरोबर घरी येतं, बरोबर आहे. परंड्यातली मांजरं कशी, म्हणजे आमच्याकडे तर तसंच आहे, तुमच्याकडली मांजरं मला काही फार माहिती नाही, किती दूर सोडा. गमतीने आमच्याकडे असं सांगितलं जातं, एक मनुष्य मांजराला घेऊन गेला, दूर सोडायला घेऊन गेला, एवढा दूर गेला एवढा दूर गेला एवढा दूर गेला, शेवटी त्याला त्याचं घर आठवे ना मांजराच्या मागं मागं घरी आला. अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही कुठेही सोडा ते बरोबर येतं. तसं मृत्यूला तुम्ही कितीही लांब जायचा प्रयत्न करा, मृत्यू गाठतो म्हणजे गाठतो. मग तो म्हणाला, महाराज जर योग वासिष्ठ सांगतं मृत्यू हा माणसाचा अटळ आहे, तर मग असं असताना तुम्ही या अभंगामध्ये असं कसं काय म्हणता, नाही नाश पावत. महाराजांना आनंद वाटला. एक तर प्रश्न आहे, पण आधार ज्ञानेश्वरीचा घेतला, आधार गाथ्याचा घेतला, आधार महाभारताचा घेतला, आधार रामायणाचा घेतला. महाराजांनी त्याला विचारलं, झालं का तुझं बोलून. तो म्हटलं, नाही नाही महाराज, मी परंड्यात कीर्तन असल्यामुळे वाचून आलोय, साहित्य जरा मला माहित आहे इथं साहित्य चालतंय, मी साहित्याचा दाखला देतो. काय साहित्याचा दाखला, साहित्यामध्ये गूढ कथा प्रसिद्ध आहे, त्याच्यामध्ये एक डॉक्टर जी ए कुलकर्णींच्या काही गूढ कथा प्रसिद्ध आहे. त्याची एक कथेचा भाव मला सांगायचा आहे, मला जास्त विस्तार करायचा नाही. त्या कथेमध्ये एक भाव असा सांगितलाय, नर्मदेच्या काठावर एकदा गौतमाची आणि अश्वत्थाम्याची गाठ पडली. कल्पना आहे, एक कल्पना करा, काय झालं, गौतमाची आणि अश्वत्थाम्याची गाठ पडली. अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरची चिंता पाहून, अश्वत्थामा चिरंजीव आहे, सप्त चिरंजीवामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आहे. अश्वत्थाम्याच्या चेहऱ्यावरचं दुःख पाहून गौतमाने अश्वत्थाम्याला विचारलं, अरे अश्वत्थामा, तू तर चिरंजीव आहेस, म्हणजे तुला मृत्यू नाहीये, पण तरी सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर दुःख दिसतंय, याचं कारण काय, का रे बाबा तू कसलं दुःख आहे. तेव्हा अश्वत्थाम्याने जे उत्तर दिलं ते नीट ऐका. अश्वत्थाम्याने सांगितलं, गौतमा तुझ्या दुःखाला अंत आहे, पण माझ्या दुःखाला अंतच नाही. गौतमाने विचारलं, तुला दुःख तरी कसलं आहे. अश्वत्थाम्याने सांगितलं, मी मरत नाही, हेच माझं दुःख आहे, बाकी काही नाही. मग जर साहित्य सांगतं जन्म म्हटलं की मृत्यू ठरलेला आहे, तर तुम्ही या अभंगात कसं काय सांगता, नाही नाश पावत. विठ्ठल महाराजांनी त्याच्याकडे पाहिलं, आनंद वाटला. एक तर पहिला आधार घेतला ज्ञानेश्वरीचा, नंतर घेतला गाथ्याचा, नंतर घेतला रामायणाचा महाभारताचा, नंतर घेतला रामायणाचा, नंतर घेतला साहित्य. महाराजांनी विचारलं, झालं का. तो म्हटलं, खरं तर भरपूर आहे, पण वेळ झाल्यामुळे झालं. आता झालं. आणखी माझ्याकडे 11 मुद्दे आहेत, पण सगळेच एका कीर्तनात सांगायचे नसतात. आसाराम महाराज हा त्यातला, जसं तुम्ही सगळंच वाजवत नाही तशातलाच भाग आहे, ज्याचे त्यांनी राखून ठेवायचं असतं ते हेच आहे. म्हणून मी थोडंच थांबतो, मी थोडा पुढला विचार सांगतो. महाराजांनी विचारलं, झालं तुझं बोलून. झालं. ते म्हटले, अरे बाबा, नाही नाश पावत असं जरी मी म्हणत असलो तरी कशाबद्दल आहे याचं चिंतन कर. या अभंगातल्या त्याच्या जवळच्या एका शब्दाकडे जा, विष्णुदास नाही नाश पावत. विष्णुदास या शब्दाचा अर्थ वैष्णव,
भक्त संत नाही नाश पावत. ते म्हटले याचा त्याचा काय संबंध आहे? अरे संत या शब्दाचा अर्थ नेमकं काय? ज्ञानेश्वरी आम्हाला सांगते, आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी. जे पुढचं सगळं सोडा, पण आत्मज्ञाने चोखडी, आत्मज्ञानाने जे चोख आहेत त्यांना वैष्णव म्हटलं जातं, त्यांना संत म्हटलं जातं, त्यांना भक्त म्हटलं जातं. आणि ज्यांना आत्मानुभूती प्राप्त झालेली असते त्यांना या देहाचं कसलंही ममत्व राहिलेलं नसतं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव या भूमिकेमध्ये ते गेलेले असतात. त्यामुळे देह राहिला काय आणि गेला काय त्याचं त्याच्याशी काही तारतम्य राहिलेलं नसतं. त्यामुळे देहाचं ममत्वच राहिलेलं नसतं, आत्मानुभूती आलेली असते. आणि आत्म्याचं कधीच मरण नसतं, कारण न जायते म्रियते वा कदाचित गीता सांगते. या दृष्टीने महाराज सांगतात, आम्ही जे बोललो ते वैष्णवाच्या दृष्टीने बोललो की तिथं देहाचं ममत्व राहिलं नाही, त्यांच्या दृष्टीने बोललो की आत्मानुभूती आल्यामुळे नाही नाश पावत या अवस्थेमध्ये तो असतो. त्यांनी महाराजांना पुढचा प्रश्न विचारला, महाराज अशी अवस्था नेमकं येण्याकरता असं त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय केलंय की ज्यांनी मृत्यूवरच विजय मिळवलाय? असं नेमकं जीवनामध्ये काय केलं? महाराजांनी सांगितलं, विजय मिळवण्याकरिता बळाची गरज असते. आणि इथं देह आसक्ती जावं आणि आत्मानुभूती यावी याच्याकरता एका बळाचा विचार आहे, आणि तो बळ म्हणजे अभंगाचा. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, तुकाराम महाराज सांगतात, बाबा नाही नाश पावत या अवस्थेपर्यंत जाण्याकरिता त्यांच्याकडे असलेलं जे बळ आहे त्या बळाचा उल्लेख करा. भाव बळे अभंगाच्या पहिल्या चरणातला पहिला शब्द आहे भाव. हा भाव शब्दाचा अर्थ नेमकं काय? भाव भाव म्हणायचं तरी नेमकं कशाला? मी दोन व्याख्या सांगतो, एक समाजशास्त्राच्या दृष्टीने सांगतो आणि एक भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सांगतो. ऐका. समाजशास्त्राने अशी व्याख्या सांगितली आहे, अंतःकरणातून वाहणारा निर्विकल्प प्रवाह त्याचं नाव भाव. कोणत्याही पद्धतीचा विकल्प नाही त्याला भाव म्हटलं जातं. कुठलाही विकार नाही
त्याला भाव म्हटलं जातं. कोणत्याही पद्धतीचे मत्सर किंवा अन्य गोष्टी कोणत्याही पद्धतीचे प्रतिबंध राहिले नाहीत त्याला भाव म्हटलं जातं. भाव या शब्दाचा अर्थ आहे निर्विकार होणं, याला भाव म्हणा. निर्विकल्प होणं याला भाव म्हणा. अनेक पद्धतीचे विस्तार या संबंधाने आपल्याला करता येण्यासारखा आहे. आणि दुसरा एक अर्थ सांगतो. भाव शब्दाचा अर्थ करताना अंतःकरणामध्ये असलेलं शुद्ध प्रेम याला म्हणायचं भाव. विठ्ठल आणि या दोन्ही करता व्यवहारातला एक शब्द सांगतो. मी दोन व्याख्या वेगवेगळ्या सांगितल्या. एक निर्विकल्प होणं याला भाव म्हणा. दोन शुद्ध प्रेम असणं याला भाव म्हणा. पण हे दोनही शब्द जर नाही कळाले तर अगदी सोप्या शब्दात बोलायचं झालं तर जे मोकळ्या मनाचं आहे त्याला म्हणा भाव. कळलं का? पहा, मोकळ्या मनाचा हे मोकळा शब्द खूप महत्वाचा आहे. मला वाटतं की तुकोबारायांच्या अभंगामध्ये मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न तो, ही जी महाराजांची भाषा आहे की नाही, मी जी तात्यांना पाहिलं ना अनुभवलं, मोकळे मन. हा, रसाळवाणी थोडा गोंधळ होता. म्हणजे मी तेही बोलतो. ते काही फार असं गोड बोलत नव्हते तात्या. फार काही असं गोड बोलणं यान हे तसलं काही नव्हतं त्याला. पण मन मात्र मोकळं होतं. तात्यांचं मन मात्र अगदी मोकळं. तसं मोकळ्या मनाची माणसं भेटणं फार कठीण आहे. गोड बोलणारी माणसं पुष्कळ भेटतात. बरं, शास्त्राची भाषा सांगतो. मी माझ्या पदार्थ बोलत नाही. आता ही सगळीच विद्वान कीर्तनकार मंडळी. अगदी एक सुभाषितामध्ये एक फार गोड श्लोक केला जातो. मुखम पद्मदलाकारम वाणी चंदन शीतलम हृदयम क्रोध संयुक्तम धूर्त एव लक्षणम. शास्त्र सांगतं मुखम पद्मदलाकारम, मुख अगदी कमळाप्रमाणे, वाणी चंदन शीतलम, वाणी अगदी गोड आहे, गोड बोले. पण हृदयम क्रोध संयुक्तम, हृदयामध्ये मात्र क्रोध भरलेला असतो. असं ज्याचं जीवन आहे शास्त्र सांगतं धूर्त एव लक्षणम. धूर्त. तात्यांना हे कधी जमलं नाही. तात्यांचं जे असायचं, जे मनात असायचं ते ओठात असायचं. जे काही मनामध्ये येईल ते स्पष्ट पद्धतीने बोलून मोकळे व्हायचे. मन अगदी मोकळं. त्या गुरुदेव रानडेंनी आयुर्वेदाच्या एका पुस्तकामध्ये एक वाक्य लिहिलं. गुरुजी वाक्य असं लिहिलंय, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, असं वाक्य आहे. आयुर्वेदाचं माझं एक छोटंसं पुस्तक वाचण्यात आलं मला. आता ते गुरुदेव रानडे कोण, जरा वेगळी ओळख सांगतो. वैकुंठवासी दांडेकर मामांचे ते तत्वज्ञानाचे गुरु होते. कर्नाटकामध्ये निंबाळ नावाचे गाव आहे, झळकी आणि होर्तीच्या पुढे. तिथं त्यांचा आश्रम आहे. शेकडो पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत तत्वज्ञानाच्या आधारीवर. संप्रदायाचा विचार केला तर इंचगिरी संप्रदाय जरी त्यांच्याकडे असला तरी परंतु भारतीय तत्वज्ञानावर पुष्कळ त्यांनी लिखाण केलेलं आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने मी त्यांचं काही वाचन केलं. त्याच्यामध्ये गमतीने त्यांनी एक वाक्य असं लिहिलंय आयुर्वेदाच्या चिंतनामध्ये, वैद्य हा चांगल्या मनाचा असावा, असं लिहिलंय. मला जेव्हा हे वाक्य वाचलं तेव्हा मला कळालं नाही की हे काय आहे. पण मला आत्ता अलीकडल्या काळामध्ये खरंच त्याची जाणीव व्हायला लागली. वैद्य म्हणजे डॉक्टर हा चांगल्या मनाचा असावा. खरंच आता वाटायला लागलं. आपण जर एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर ते आपल्याला तपासतात आणि भली मोठीच्या मोठी एक औषधाची यादी, ज्याला प्रिस्क्रिप्शन असं म्हटलं जातं, त्या औषधाचा तो कागद देतात आणि घेऊन जाताना ते डॉक्टर आपल्याला असं सांगतात, त्याच मेडिकलमध्ये घ्या, दुसऱ्या घेऊ नका. असं डॉक्टर लोक का सांगतात मला माहित नाही. मला माहित आहे पण माहित नाही. मला माहित आहे, माझ्याकडे 4 डॉक्टर आहेत, 2 हॉस्पिटल आहे, मला माहित आहे, पण सगळंच उघड करायचं नसतं म्हणून माहित नाही. आज परिस्थिती काय आहे. पण मला या वाक्याला थोडं वाढवावं वाटायला लागलं. वैद्य चांगल्या मनाचा का? आज अशी परिस्थिती आहे, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा आज म्हणायची वेळ आहे. पूर्वीच्या काळातली शिक्षण पद्धती आणि आत्ताच्या काळातली शिक्षण पद्धती फरक आहे. तुम्ही गुरुजींना विचारा, पूर्वी काय होतं आणि आत्ता काय होतं. जुनी मंडळी इथं बसलेली आहे. पूर्वी शिक्षण कमी होतं पण संस्कार होते. आता शिक्षण खूप झालंय पण संस्कार राहिले नाही. पूर्वी 4वी 7वी जुनी मॅट्रिक 11वी झालं पण संस्कार असायचे. मुलांनी कसं बसावं, कसं बोलावं, समाजात कसं वावरावं, संस्कार होते. आता शिक्षण खूप झालं, MBBS आहे, LLB आहे, LLM आहे, परंतु संस्कार राहिले नाही. माझे वडील गुरुवरे दादा एक वाक्य नेहमी सांगत असतात, आम्हाला असं सांगत असतात, शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे. समाजाला संस्कार परिस्थिती आज म्हणायची वेळ आली, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा म्हणायची वेळ आली. म्हणजे पूर्वी मला आठवतंय लहानपणी जर शाळेमध्ये एखादी आई आली तर ती शिपाई विचारायचा, मावशी कोणाला भेटायचंय, तर ती म्हणायची गणिताच्या शिक्षकांना भेटायचंय, मराठीच्या शिक्षकांना भेटायचंय.
इंग्रजीच्या शिक्षकांना भेटायचं आहे असं म्हणायचे. म्हणजे शिक्षकाची ओळख ही त्याच्या विषयाने असायची. त्या शिक्षकांचं नाव माहीत नाही, आडनाव माहीत नाही, जरा पुढे बोलू जात तर अजिबात माहीत नाही, काही नाही महाराज, असला गोंधळ काही नव्हता. गाव माहीत नाही, काही नाही. ओळख कशाची असायची? विषयाने असायची. आत्ताची जर आई शाळेमध्ये आली आणि जर शिपायांनी विचारलं कोणाला भेटायचं आहे, तर त्या आई म्हणते शिक्षकांना. कोणत्या शिक्षकांना? अहो ते नाही का काँग्रेसचं का, बघा लक्षात आलं का, बघा ते नाही का भाजपचं. म्हणजे आजची परिस्थिती जर शिक्षकाची ओळख पक्षाच्या नावाने होत असेल तर मी का म्हणू नये, शिक्षक सुद्धा चांगल्या मनाचा असावा. जरा पुढे बोलतो, वैद्य चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील सुद्धा माझ्याकडे बघू नका, मी करत नाहीये, वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा म्हणायची वेळ आहे आता. आता माझे परंड्यामध्ये इतके मित्र आहेत वकील. आता वकील साहेब मी तुमच्याकरता बोलतच नाही अजिबात. आमच्यातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व विधिज्ञ खरसडे सर इथं समोर बसलेले आहेत. पण म्हणायची वेळ आहे. आमच्याकडे गमतीने असं वकिलीमध्ये म्हटलं जातं, एका वडिलांनी आपल्या मुलाला वकील केलं, वडीलही वकील होते आणि मुलालाही वकील केलं पुढचं सगळं चालावं म्हणून. आणि मग वडिलांनी विचार केला पोरगा वकिली करायला लागलाय, आपण आता निवांत बसावं. एके दिवशी मुलगा घरी आला, वकील तो घरी आला आणि येताना पेढे घेऊन आला. वडील असलेल्या वकिलांनी विचारलं का रे बाबा? तो म्हटला बाबा जी केस तुम्हाला 25 वर्ष जिंकता आली नाही, 2 महिन्यात तिचा निकाल लावला, घ्या पेढे. वडील काठी घेऊनच त्याच्या मागे लागले. ते म्हणले का 25 वर्ष जिंकता आली नाही म्हणजे काय? हा बंगला कुठल्या केसवरचा? असं मी नाही बोलत तुम्हाला, ही गाडी कोणत्या केसवरची आहे. आता ही जर परिस्थिती कोर्टातली असेल तर मी का म्हणू नये, वकील सुद्धा चांगल्या मनाचा असावा, वैद्य चांगल्या मनाचा असावा, शिक्षक चांगल्या मनाचा असावा, वकील चांगल्या मनाचा असावा, व्यापारी चांगल्या मनाचा असावा, शेतकरी चांगल्या मनाचा असावा, राजकारणी सुद्धा चांगल्या मनाचा असावा. जरा पुढे बोलू, महाराज सुद्धा चांगल्या मनाचा असावा. आपल्यात तर काही कमी गोंधळ आहेत का दादा अलीकडे? त्यामुळे म्हणायची वेळ आहे आता चांगल्या मनाचा. मला वाटतं गुरुदेव रानडेंनी जे मोकळा मन शब्द वापरला, तुकोबारांनी जो मोकळा मन शब्द वापरला, मी माझ्या आयुष्यामध्ये राजकारणात राहून सुद्धा अत्यंत मोकळ्या मनाचा माणूस जो पाहिला ते म्हणजे कैलासवासी तात्या होते. ते आहे स्पष्ट, कधी आत नाही कधी बाहेर नाही, काही नाही. बोलणं थोडंसं जरी कठोर वाटत असलं ते फणसासारखं होतं कार्यक्रम सगळा तात्यांचा. बाहेरून जरी कठोर वाटत असले, योग वासिष्ठामध्ये श्लोक आहे, वशिष्ठांनीच असं सांगितलंय, अंतर्नैराश्यम आदाय बहि आशोन्मुखे हिताः बहिस्तप्तः अंतराशीतो लोके विहर राघव. योग वसिष्ठातली भाषा आहे. आणि मला वाटतं त्या श्लोकाप्रमाणे जगणारं तात्यांचं जीवन बहिस्तप्तः बाहेरून तापलेलं असावं, अंतराशीतो लोके विहर राघव. थोडासा या दृष्टीने थोडा पुढला विचार पहा. भाव हा शब्द प्रेमाच्या संबंधाने आहे, भाव हा शब्द निर्विकल्पाच्या संबंधाने आहे, भाव हा शब्द मोकळ्या मनाच्या संबंधाने आहे. आणि अशा भावाच्या बळाने जे युक्त असतात ते वैष्णव नाही नाश पावत या अवस्थेपर्यंत जातात. महाराज सांगतात, त्यांना कुणीतरी महाराजांना विचारलं, महाराज इथपर्यंत जात असताना, नाही नाश पावत जात असताना त्यांनी काही रिद्धी सिद्धी योगाच्या प्राप्त केलेल्या असतात का? महाराज म्हणतात त्यांनी केलेलं नसतात, त्या सगळ्या स्वतःहून त्याच्याकडे येत असतात. अभंगाचं 2रं चरण. योग्य भाग्य गराये Oh
भाव शब्दाचा अर्थ काय, बळ शब्दाचा अर्थ काय, नाही नाश पावत आणि विष्णुदास शब्दाचा अर्थ काय, थोडा थोडा विचार आपण करून आलो. महाराज सांगतात या वैष्णवाच्या ठिकाणी यांना योगाधिक भाग्याकडे जायची गरज नाही. योग भाग्य घरा येते सर्व शक्ती चालत. स्वतःहून योगादी भाग्य त्यांच्याकडे स्वतःहून येत असतात. इतकं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असतं. एकनाथ महाराजांच्या चरित्रात वर्णन केलं जातं. एकनाथ महाराजांकडे एक योगी मनुष्य सायंकाळच्या वेळेला एकनाथ महाराजांकडे गेला, पैठणला गेला आणि पैठणला गेल्याबरोबर तो काही सगळ्यांचा नमस्कार वगैरे झाला आणि तो म्हटला, नाथ महाराज मला तुमच्या बरोबर काही चर्चा करायची आहे, वादविवाद करायचा आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, कशा करता रे बाबा? तो म्हटलं, काही नाही, मी तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सगळ्या पैठणकरांना दाखवायचं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं, मग एक काम करू ना, मी तुलाच आत्ता सांगतो तू माझ्यापेक्षा श्रेष्ठ. संपलं. ज्याला जे पाहिजे ते दिलं की भांडणं होत नाही, साधा नियम आहे. कशाला म्हटले त्याच्याकरता वादविवाद? नाही म्हटले करायचं. आता नाथ महाराजांनी सांगितलं, सायंकाळ झाले, मुक्काम कर, सकाळी काय असेल ते बघूया. एक खोली दिली, त्या खोलीमध्ये तो सगळं त्याचं काही जे रिद्धी सिद्धी, कारण योगी त्या सगळ्या मूर्त्या पूजेचं साहित्य घेऊन गेला. मग खोलीमध्ये मुक्काम केला. पहाटे 3 वाजता उठायचं, स्नान करायचं, रिद्धी सिद्धींची पूजा करायची आणि मग सकाळी 9, 9:30ला काही जे काही वादविवाद होणार आहे ते होणार होता. पहाटे 3 वाजता उठला. ऐका, आश्चर्य असं, त्याच्या त्या रिद्धी सिद्धीच्या मूर्त्याच गायब झाल्या, काहीच दिसेना. इकडे तिकडे बघायला लागला, कुठे गेले म्हटला. इकडे तिकडे बघायला लागला, रिद्धी सिद्धी दिसेना. घाबरून गेला, काय करावं त्याला कळेना. एकदम त्यांनी तो दरवाजा, खिडकीचा तो दरवाजा उघडला आणि अंगणामध्ये डोकावून बघितलं तर ज्या रिद्धी सिद्धीच्या जोरावर हा नाथ महाराजांना जिंकायला आला होता, त्या रिद्धी सिद्धी नाथ महाराजांच्या अंगणामध्ये झाडून काढत होत्या. म्हटलं, काय गमत आहे, ज्यांच्या जोरावर जिंकायचं तेच फुटले, म्हणजे आपलं तिकडे तिकडे गेले, असा झाला ना गोंधळ. हे काय गोंधळ? म्हटलं, आता काय करायचं? हे आपल्याला तर काय संबंध नाही बरं का, मी आपलं सहज बोललो. म्हटलं, काय करायचं आता? हे तो रिद्धी सिद्धींकडे गेला आणि रिद्धी सिद्धींना म्हणायला लागला, अहो तुमच्या जोरावर तर मी या नाथ महाराजांना जिंकायला आलो आणि तुम्ही यांच्या घरी कामं करायला लागलाय, कोणी झाडून काढताय, कोणी रांगोळ काढताय, काय हा प्रकार आहे? रिद्धी सिद्धींनी जे उत्तर दिलं ते नीट ऐका. रिद्धी सिद्धींनी सांगितलं, आम्हाला प्राप्त करण्याकरता तुला पूजा करावी लागते, पण आमच्या ठिकाणी रिद्धित्व आणि सिद्धित्व येण्याकरता आम्हाला संतांच्या घरची सेवा करावी लागते. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. तिसरा प्रश्न महाराजांना विचारला महाराज की भावबळे विष्णुदास नाही नाश पावत, नव्हे नव्हे योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. या सगळ्या रिद्धी सिद्धी यांच्याकडे येतात. वेळ होत आली म्हणून या रिद्धी सिद्धी सगळ्या यांच्याकडे काम करतात. याचं काय कारण असेल हो? रिद्धी सिद्धी जर भगवंताच्या दासी असतील तर मग यांच्याकडे कसं काय आल्या, स्वतःहून कशा आल्या? तुकाराम महाराजांनी त्याला सांगितलं, तुझं काय झालंय, तुला बहुतेक एक नियम माहित नाही, व्यवहारातला नियम माहित नाही म्हण किंवा कायदा माहित नाही म्हण, तुला नियम माहित नाही. तो म्हटला, काय नियम आहे? अरे नियमच असा आहे, पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल. मला या तिसऱ्या चरणाकडे जरा विशेष रूपाने लक्ष द्यायचं आहे. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, या प्रमाणाचा असा अर्थ आहे, वडिलांचं जे असतं ते सगळं कुणाला मिळतं? मुलाला मिळतं. हा नियमच आहे. वडिलांचं जे आहे ते सगळं मुलाला मिळतं. थोडं एक वाक्य धाडसाने बोलतो, ऐहिक तर मिळतच मिळतं, ऐहिक कायद्याच्या नियमाने मिळतच मिळतं, पण मुलानं पारमार्थिक सुद्धा घ्यावं, हे घ्यावं म्हणतोय. एखाद्या वेळेस हे येत नसतं पण त्याकरता घ्यावं. नाही कळालं तर उदाहरण देतो. आमच्याकडे कर्नाटकामध्ये एक पद्धत आहे, आता ही सगळी मंडळी आहेत त्यांना माहिती आहे. कर्नाटकामध्ये एक पद्धत आहे, जर कोणी आमच्या परंपरेतला वारकरी वगैरे, सतीश महाराज आहेत सूर्यवंशी, त्यांना माहिती आहे, मंगळावडीकरांना, ते बेंगलोरला अनेकदा आमच्याबरोबर आलेले. कर्नाटकामध्ये जर एखादा वारकरी गेला तर त्याच्या अंत्यविधीला आम्हाला कुणाला तरी हजर राहायचं. काय करायचं, त्याच्या गळ्यातली माळ पुढच्या पिढीमध्ये द्यायची, कोणाला तरी द्यायची, कोण थोरला असेल, मधला असेल, कोणाला तरी द्यायची. एका ठिकाणी मला जावं लागलं, मी आपलं ती माळ घेतली आणि कोण मुलगा येतोय हा माळ घालायला वाट बघत होतो. अहो कोणीच येईना, थोरला येईना, मधला येईना, धाकटा येईना, काही कोणीच येईना. त्याच्यातल्या एकाने सांगितलं, महाराज तुम्हीच घेऊन जा. अरे म्हणजे बंगला तुला, माळ मला होय रे. म्हटलं असं नाही, वडिलांचं जे असतं ते सगळं मुलाकडं येतं आणि मुलानं घ्यावं. येतं ते लौकिकाने आणि घ्यावं ते पारमार्थिकाने. त्यामुळे पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचिल, तसं वडिलांचं जसं मुलाला मिळतं तसं भगवान श्री पांडुरंगाकडे असलेलं सगळं जे आहे ते वैष्णवाकडे येतं. कारण वैष्णवाच्या दृष्टीने पांडुरंग कोण आहेत? विठ्ठल माय बाप चुलता. बस, जास्त प्रमाणात देण्यात वेळ घेत नाही. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, या दृष्टीने सगळं येतं. मग असा जो असलेला वैष्णव आहे, कोणता वैष्णव? नाही नाश पावत असा, नव्हे नव्हे सर्व शक्ती चालत असा, असा जो वैष्णव आहे तो
तो वैष्णव निर्भर आहे कसा अभंगाचा शेवटचं चरण संगीत. तुका मने कडे बैसो तुका मने कडे बैसो तुका मने कडे बैसो
असो निर्भर, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात, तेने असो निर्भर. आम्ही आता निर्भर झालो हा शब्द आहे. निर्भर या शब्दाचा 2-3 अर्थ आहेत. एक अर्थ सांगितलाय चिंतारहित झालो, दुसरा अर्थ सांगितलाय तृप्त झालो, आणि तिसरा अर्थ सांगितलाय परिपूर्ण झालो. मला असं वाटतं महाराज सांगतात की आता हे जे वैष्णव आहेत, हे वैष्णव कसे आहेत? चिंतारहित आहेत. हे वैष्णव कसे आहेत? तृप्त आहेत. आणि हा वैष्णव कसा आहे? परिपूर्ण आहे. मी परिपूर्ण हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो. पूर्ण वेगळं आणि परिपूर्ण वेगळं. अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण. अपूर्ण कशाला म्हणायचं, पूर्ण कशाला म्हणायचं आणि परिपूर्ण कशाला म्हणायचं? ज्याच्याकडे ज्ञान नाही तो अपूर्ण, ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते पूर्ण, आणि असलेलं ज्ञान जगाला देण्याचं सामर्थ्य ज्यांच्याकडे ते परिपूर्ण. त्यामुळे जो सामान्य जीव आहे, पामर आहे, तो अपूर्ण आहे. मुक्त आहेत ते पूर्ण आहेत, पण संत हे परिपूर्ण आहेत. त्यामुळे संत हे परिपूर्ण आहेत. थोडक्यात असं आहे, आपल्याकडं असलेलं देण्याची भावना ज्याच्याकडे आहे ते परिपूर्ण आहे. मला वाटतं कैलासवासी तात्या हे या प्रकारातले आहेत. जे आपल्याकडं आहे, सेवितो हरस वाटितो अनेका, हे जसं अध्यात्मामध्ये आहे तसं आपल्याकडं जे जे आहे ते लोकांना देत राहावं या भूमिकेमध्ये आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तात्या जगले. तात्यांच्या संबंधाने बोलत असताना इथं अनेक परंपरा, महाराज मंडळी, विशेष करून विविध क्षेत्रातली मंडळी, राजकीय क्षेत्रातली मंडळी आहेत, शैक्षणिक क्षेत्रातली मंडळी आहेत, विशेष करून शेती क्षेत्रातली भरपूर मंडळी इथं उपस्थित आहेत, आणि आध्यात्मिक क्षेत्रातली सुद्धा मंडळी इथं उपस्थित आहेत. सगळ्या क्षेत्राशी त्यांचा संबंध मला अनेक आठवणी ज्या माझ्या डोळ्यासमोर आहेत. कारण अनेक सांप्रदायिक मोठे कार्यक्रम या परांड्यामध्ये जर कोणी केले तर ते कैलासवासी तात्यांनी केले. त्या काळामध्ये मला आठवतं आहे, आमचे चुलते हरिभक्तीपरायण श्रद्धेय प्रकाश महाराज बोधले यांच्या नेतृत्वामध्ये ढोक महाराजांची मोठी कथा परंड्यामध्ये या ठिकाणी संपन्न झाली होती. त्यानंतर अनेक सातारकर महाराज इथे येऊन गेले. अनेक मंडळी, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला कोणीही विद्वान मोठा महाराज असा राहिला नाही की जे इथे येऊन गेले नाहीत. सगळे येऊन गेले. आणि त्यातल्या त्यात नंतरच्या काळामध्ये, म्हणजे ज्यावेळेस आम्ही थोडासा समोर आमचा काळ आला, आमच्या काळामध्ये जर आम्ही जे बघितलं, मला आठवतं आहे 1-2-3 प्रसंग माझ्या डोळ्यासमोर. तसे अनेक आहेत, पण माझी वेळ संपत आली म्हणून मी थोडक्यात मध्ये मांडतो. कारण काही काही गोष्टी त्यांना किती आवडीच्या असायच्या, किती गोडीच्या असायच्या. बार्शीमध्ये श्रावण महिन्यामध्ये महिनाभर माझी प्रवचनं चालायची, आणि तिथले त्या काळातले आमदार आदरणीय राजभाऊ राऊत यांची आणि तात्यांची मैत्री असल्यामुळे त्यांच्या चाळीवर एक माझं कीर्तन होतं. त्या कीर्तनाकरिता बहु उपस्थित होते. या दोघांना कुठंतरी मुंबईला सिद्धेश्वरनी जायचं होतं, आणि म्हणून त्यांना घेण्याकरता तात्या तिथं आले. परंतु बहु कीर्तनात बसलेले होते. तात्या आले की निघून जायचं. तात्या आले, पाया पडले, आणि दोघंही कीर्तनाला बसले. भाऊनी सांगितलं आपल्याला जायचं आहे ना, सिद्धेश्वर गाठायचे. ते म्हटले थोडं कीर्तन ऐकून मग जाऊ. आणि जे ऐकायला बसले ते कीर्तन होईपर्यंत उठले नाही. सिद्धेश्वर निघून गेली. ते म्हणले आता कशी आता गाडीनं जायचं, त्याला काय असतंय म्हटलं. रेल्वे चुकली त्यांची कीर्तन ऐकण्यामध्ये, तरी काही त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं. याचा अर्थ कीर्तन ऐकण्याची किती गोडी होती हे त्याच्यातून लक्षात येतं. नंतरचा प्रसंग माझ्या डोळ्यासमोर आहे. हरिभक्तीपरायण दत्तात्रय महाराज हुके इथं आहेत, आमच्या परंड्यामध्ये भागामध्ये काम करतात. बालाजी महाराज बोराडे आहेत, आमचे भाग्यवान महाराज रोडगे आहेत. ही सगळी मंडळी तात्यांच्या जवळ, ही सगळी मंडळी काम करणारी, आमचे काका गवारे आणि सगळी. मला आठवतंय की ज्यावेळेस वैकुंठवासी गुरुवर्य बहूंचा पुण्यतिथीचा उत्सव जो फिरता नारळी सप्ताह असतो सर आपल्याकडे होता, आणि आपल्याकडे अचानक एक घटना घडली, आणि त्यामुळे अचानक पद्धतीने दळवी सरांकडे तो उत्सव होता. अचानक ती घटना घडली. ऐन वेळेला, म्हणजे अगदी 15-20 दिवसामध्ये त्या सप्ताहाचं नियोजन बदलायचं ठरवलं. आता कुठं जायचं घेऊन सप्ताह, कारण तो सप्ताह करणं म्हणजे सोपं नव्हतं. परंतु दत्ता महाराज हुकेंनी तात्यांकडे आले, आणि ही सगळी मंडळी त्या काळातली ते तात्यांच्या जवळ आली, आणि तात्यांना सांगितलं असं असं आहे. तात्यांनी सांगितलं मग आपण करू की, त्यात काय असतंय. म्हणजे अवघ्या 15 दिवसामध्ये तेवढा भव्य आणि दिव्य सप्ताह या परंड्यामध्ये गुरुरे बहूंचा आमचा साजरा झाला. आणि म्हणून आज मला याचा एक वेगळं नंदनकर माऊली आमच्या इथं आहेत, आमच्यातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व. विनायक महाराज हे आमच्यातलं अतिशय विद्वान व्यक्तिमत्व. मला पाठशाळेमध्ये आमच्या काय माहीत नव्हतं, म्हणजे माझ्यावर थोडं कमी प्रेम होतं, पण या गणेश कोलेवर काय प्रेम तात्यांचं होतं कोणाच्या. त्यांच्याकरता गेले होते रामनगरला, हे जालन्याच्या जवळ रामनगर यांचं गाव आहे. यांनी एक सप्ताह केलेला होता, आणि मग तिथं त्यांनी सांगितलं की तात्या तुम्ही यावं लागेल. अहो तसल्या ठिकाणी त्यांची ती शेतामध्ये 2 पत्र्याची खोली, तिथं तात्या आले, तिथं जेवण करून मुक्काम करून दुसऱ्या दिवशी माघारी आली.
म्हणजे याचा अर्थ सामान्यावर अधिक पद्धतीचं प्रेम करायचं ही शिकवण ज्यांनी दिली ते तात्या होते असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे अशा अनेक गोष्टी तात्यांच्या स्मरणाच्या निमित्ताने आपल्याला जाणवतात. विविध क्षेत्रामध्ये त्यांचं काम होतं आणि आज त्यामुळेच एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित आहोत. राजकीय क्षेत्रातली, सामाजिक क्षेत्रातली एकनिष्ठ काय असतं हे तात्यांकडे पाहिल्यानंतर दिसून येतं. मोकळ्या मनाचा माणूस काय असतो हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर दिसून येतं. दातृत्व म्हणजे काय असतं हे फक्त असं नव्हतं, ते देणंही फार होतं. अगदी मोकळ्या मनाने ते देत राहायचे. त्यामुळे दातृत्व नावाचा गुण ज्याला आपल्याकडे शास्त्रामध्ये हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, कंठम पवित्रम यदि नामघोषम, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा असं जे शास्त्रात सांगितलं तसा हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम दातृत्व नावाचा गुणही त्यांच्याकडे. आज त्यांची तीनही मुलं आदरणीय आमचे रणजित दादा असतील, विश्वजितजी असतील, सत्यजित असतील आणि त्यांची कन्या रिद्धी असेल, त्याचबरोबर त्यांचे बंधू आदरणीय आमचे नाना असतील, ही सगळी मंडळी तात्यांचा विचार घेऊन पुढे भविष्यामध्ये काम करत आहेत. त्यामुळे आज आपल्याकडे त्यांच्या स्मृती जागविण्याशिवाय आपल्या हातामध्ये काही नाही. परंतु मी या अभंगातून म्हटल्याप्रमाणे व्यक्ती देहाने जात असते परंतु विचाराने ती व्यक्ती तशी शिल्लक राहत असते. आजही तात्यांचे विचार, त्यांचं तत्व आजही शिल्लक आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का मला एक साधं उदाहरण देऊन विषय संपवायचा आहे. आदरणीय दादासाहेब साठी इथं आलेले आहेत, आमचे सुजित सिंहजी ठाकूर साहेब इथं आलेले आहेत, अनेक राजकीय मंडळी इथं उपस्थित आहेत. कारण त्यांचा वावरच तात्यांचा असा सगळ्या क्षेत्रामध्ये होता. त्यामुळे ही सगळी मंडळी त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पुष्पवृष्टी करता उपस्थित आहेत. मला एक व्यवहारातलं उदाहरण देऊन थांबायचं आहे. उदाहरण एवढंच आहे, एखादा लहान मुलगा आईच्या बरोबर बाजारामध्ये दिवाळीच्या सणाकरता बाजार करण्याकरता गेला. आईने 5 किलो साखर घेतली आणि घरी आल्यानंतर आईने ती 5 किलो साखरेचे वेगवेगळे दिवाळीचे गोड पदार्थ केले. 2 दिवसानंतर त्या मुलांनी आईला विचारलं, आई ती साखर कुठं आहे? पिशवीतही नाहीये, डब्यातही नाहीये किंवा कुठंच दिसत नाहीये, ती 5 किलो साखर कुठं आहे? आईने गोड पदार्थ सगळे त्याच्या समोर ठेवले आणि मुलाला सांगितलं, बाळ ती साखर डब्यात नाही, ती साखर पिशवीत नाही, पण या सगळ्या पदार्थामध्ये ती साखर विखुरलेली आहे. तसं तात्या देहरूपाने जरी नसले तरी परांडातल्या कणाकणामध्ये ती विखुरलेली आहेत. एवढंच या निमित्ताने बोलेल. त्यांच्या स्मृतीला अंतःकरणपूर्वक अभिवादन करेल. समस्त वारकरी संप्रदाय आणि विविध क्षेत्रातल्या मंडळींकडून त्यांच्या स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शेवटी त्यांच्याबद्दल एवढंच म्हणेल, भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. सर्व टाळकऱ्यांना फक्त एक छोटी विनंती, काही नाही, चाली देण्याचा पुष्कळ प्रयत्न केला परंतु वेळ एवढी झालेली आहे आणि गावं इतकी हजर आहेत की कोणाला चाल द्यायची हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे. त्यामुळे मला माहीत आहे तुम्ही इथं चालच आम्हाला असावी या अपेक्षेने आलेला नाही असं मी म्हणून घेतो. म्हणजे ते सोपं जात आहे आम्हाला, कारण आम्हाला माहीत आहे हे फड चालवताना कसं असतं हे आम्हाला सगळं माहीत आहे. त्यामुळे अशी अपेक्षा करतो. थोडंसं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही टाळ घेऊन उभा आहेत हे सुद्धा तात्यांना कळालंय. मला वाटतं ती सेवा पोच झाली. त्यामुळे चालीची अपेक्षा न करता पुन्हा आपण कधीतरी, मी रणजित दादांना सांगेल, एका कीर्तनावर मन भागलं नाही एवढंच सांगतोय, बाकी काही नाही. कारण आमच्या सगळ्यांच्या काही इच्छा पूर्ण झाल्या नाहीत. खरं तर सप्ताहच करायचा होता परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत. रणजित दादा माझ्याकडे 4-5 वेळेस या नियोजनाकरता आले. मी ते म्हणत होते की 3 दिवसाचा 5 दिवसाचा कार्यक्रम करू, पण पावसाळ्याचे दिवस आहेत आणि थोडासा हा सगळा कार्यक्रम किंवा उद्या नवरात्र सुरू होतं हे सगळं आहे. त्यामुळे मी म्हटलं एवढं वर्ष 1 दिवस करू असं मी म्हटलंय. एवढं वर्ष 1 दिवस करू म्हणजे पुढलं तुम्ही ओळखून घ्यायचं आहे त्या. त्यामुळे याचा अर्थ, कारण आम्हाला काही नाही महाराज, दादा आम्हाला काही लागत नाही, तुम्ही फक्त जेवणाची व्यवस्था करा, आम्ही हजरच आहोत, आम्हाला काय लागणार. कारण तात्यांनी इतकं भरभरून दिलंय की आम्ही त्यांच्या प्रती हे करणं सुद्धा क्षुल्लक आहे महाराज त्याच्यासमोर. कारण तात्यांनी तेवढं प्रेम आम्हा सगळ्यांना, कारण एरवी बघायला गेलं यांचं परभणीकडलं आहे, हे जालन्याकडले, असे अनेक जण. हे आमचे आबा आहेत ते गोकुळ आबा, कुठं नाशिक, कुठं आहे ते नाशिक, त्या नाशिकच्याही पलीकडे मालेगाव, मालेगावच्याही पलीकडे त्यांचं करजघावन नावाचं गाव आहे. तिथून ही सगळी मंडळी, अनेक महाराज मंडळी, गणेश महाराज आपल्या तालुक्यातली तर सगळी मंडळी आहेतच आहेत. परंतु जिल्ह्यातली नव्हे, आज राज्यातली कीर्तनकार महाराज मंडळी इथं उपस्थित आहेत. मला वाटतं हे विशेष आहे. मला वाटतं या निमित्ताने आपण तात्यांच्या स्मृतीला पुन्हा अभिवादन करू. रणजितदादा, आपली जबाबदारी, तात्यांनी केलेलं कार्य आणि विविध क्षेत्राशी असलेला संपर्क हा पुढे निश्चित आपण घेऊन जाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा सेवा भगवत चरणी समर्पित करतो. इथं विना येईल, एक अभंग म्हटला जाईल, त्यावेळेला सर्व टाळकऱ्यांना या ठिकाणी वस्त्रदान या ठिकाणी केलं जाईल. आणि अभंग म्हटल्यानंतर आपल्याला पुष्प सगळ्याला मिळालेले आहेत, फुलं सगळ्याला मिळालेले आहेत. अभंग म्हटल्यानंतर मोठा पुंडलिकावर जे गजर होईल तेव्हा पुष्पवृष्टी करायची आहे, नंतर आरती होईल आणि महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. विठ्ठल जय.